रात्री इस्रायली लढाऊ विमानांनी लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिण उपनगरांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं। स्मॅश अँड डिस्ट्रॉय मोहिमेमध्ये अनेक बहुमजली इमारती जमीनदोस्त झाल्या असून परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललाय। रात्रीच्या भीषण स्फोटानंतर सकाळपर्यंत ढिगाऱ्यांमधून धुराचे लोट येताना दिसले। नवासी संकुलांचं रूपांतर विटा आणि सिमेंटच्या ढिगाऱ्यात झालेलं आहे। अमेरिका आणि इस्रायली दलांनी इराणची राजधानी तेहरानच्या उत्तर मध्य भागाला लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केलेले आहेत। या कारवाईत इराणचे महत्त्वाचे लष्करी तळ, सरकारी इमारतींचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे। इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या थेट हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतला तणाव शिगेला पोहोचलाय आणि इराणने प्रत्युत्तराचा इशाराही दिलेला आहे। इकडे इराणमधल्या शिराज विमानतळावरती भीषण हल्ला झालाय। अमेरिका आणि इस्रायलचा शिराज विमानतळावरती त्यांनी हल्ला केलेला आहे। हल्ल्यामुळे शिराज विमानतळावरती भीषण आग लागलेली आहे। इकडे इराणमधल्या महत्त्वाच्या खार्ग बेटावरती अमेरिकेने हल्ला केलाय। खार्ग बेटावर इराणचं सर्वात मोठं क्रूड ऑइल निर्यात केंद्र आहे। या बेटावर हल्ला करणं अमेरिकेने आतापर्यंत टाळलेलं होतं। अमेरिकन सैन्याने इराणमधल्या खार्ग बेटावर मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव केलाय। खार्ग बेटावर असलेले सर्व लष्करी तळ यामध्ये नष्ट करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केलाय। इराणकडून निर्माण होत असलेल्या धोक्याला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा अमेरिकेचा दावा आहे। खार्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। या हल्ल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। संपूर्ण पश्चिम आशियातली परिस्थिती अधिक संवेदनशील बनलेली आहे। इराणमध्ये शाळेवर झालेल्या भीषण हवाई हल्ल्यानंतर चीनने मानवीय मदतीची घोषणा केली आहे। या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मदत म्हणून चीनने सुमारे 1,60,00,000 रुपये द्यायची घोषणा केली आहे। ही रक्कम चायनीज रेड क्रॉस सोसायटी मार्फत इराणी रेड क्रिसेंट सोसायटीला दिली जाणार असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे। ही मदत विशेषतः मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना सांत्वन आणि भरपाई म्हणून दिली जाणार आहे। स्पेनच्या इराणमधल्या दूतावासाकडून विद्यार्थ्यांच्या हत्येचा निषेध करण्यात आलाय। इराणच्या दूतावासाकडून विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत संताप व्यक्त करण्यात आलाय। स्पेनमध्ये विशेष बॅनर्स लावून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे।